यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत। महावितरणाच्या या गलथान कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे। मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत। या दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडीने मारेगाव वीज वितरण विभागाला निवेदन दिले आहे। कुंभा येथे स्वतंत्र उपकेंद्र स्थापन करावे, शेतकऱ्यांना दिवसातून किमान 8 तास अखंडित वीज पुरवठा द्यावा, जीर्ण ट्रान्सफॉर्मर आणि तारांची अदलाबदल करावी आणि दोष दुरुस्तीसाठी वेळ मर्यादा ठरवावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास वंचित बहुजन आघाडीकडून झटका आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित नेते राजू निमचटकर यांनी दिला आहे। मारेगावच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या दारावरती वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आणि शिंदी ग्रामवासी यांच्या वतीने धडक दिल्या गेली। कारण एकमात्र होतं, या विभागामध्ये वीज पुरवठा खंडित होतोय। एकीकडे आसमानी सुलतानी संकट आहेच आहे, दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणूनही कुठलाच माणूस सामान्य बळीराजा शेतकऱ्यांच्या दुःखावरती फुंकर मारायला तयार नाही। आणि म्हणून ग्रामस्थांनी ठरवलंय आणि थेट वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात धडक दिल्या गेली। स्पष्टपणे सांगितलं गेलं, येत्या काही दिवसाच्या आत जर का आपण वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर मग गाठ आमच्याशी आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता यांनी स्पष्टपणे आंदोलकांना स्पष्ट सांगितलं की जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही वीज पुरवठा सुरळीत करू। आमचं म्हणणं अगदी थोडक्यात असं आहे, ही चेतावणी समजा, जर का झालं नाही, दिलेला शब्द आपण पाळला नाही तर ही प्रेमाची भेट होती। बळीराजा शेतकरी दान देणाऱ्यापैकीचा माणूस आहे, म्हणून ही प्रेमाची भेट होती। उद्या जर का आपण प्रत्यक्षात उतरवलं नाही तुमचं म्हणणं तर मग आम्ही खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही। सिंधी ग्रामस्थ वगैरे आलेले आहेत। कृषी पंपाला सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहेत। या निवेदनावर नक्कीच आम्ही म्हणजे ते विचारणा करण्यात येईल आणि 100% आमची यंत्रणा सुरळीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम करेल। येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू।